ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, विश्वास विश्वासाने व्यक्तीच्या जीवनामध्ये फार बदल घडू शकतो. विश्वासाने ज्या गोष्टीची व्यक्तीने अपेक्षा केली नसेल, ज्या गोष्टीचा व्यक्तीने विचार केला नसेल, ती गोष्ट देखील व्यक्तीच्या पदरामध्ये पडू शकते. विश्वासाने परमेश्वराचा अनुभव माणसाला थेट येऊ शकतो. विश्वासाने जे काही गोष्टी अशक्य जाणवतात ते शक्य होऊ शकते. विश्वास ही अशी बाब आहे की ज्या व्यक्तीकडे ती आहे, ती व्यक्ती परमेश्वराच्या जवळ आहे. ती व्यक्ती हा हिमालय फोडून सुद्धा आपला रस्ता पार करू शकतो. जगामध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी विश्वास ठेवला आणि जे लोकांच्या दृष्टीने जे काही अशक्य होतं ते त्यांनी साध्य करून दाखवलं, ते शक्य करून दाखवलं, केवळ आणि केवळ स्वतःच्या विश्वासामुळे आणि परमेश्वरावरती ठेवलेल्या विश्वासामुळे. परंतु विश्वास वाढण्यासाठी पुष्कळ मेहनत करावी लागते. विश्वास वाढण्यासाठी संयम बाळगावा लागतो. विश्वास वाढण्यासाठी फार तडजोड करावी लागते. आणि म्हणून विश्वास हा जणू काही एका छोट्याशा मोहरीच्या दानाप्रमाणे असतो. तो वाढण्यासाठी कालावधी लागतो, मोठं होण्यासाठी फार वेळ लागत असतो. परंतु जेव्हा त्याचं जाळं व्यक्तीच्या जीवनामध्ये पसरते तेव्हा मात्र ते भक्कम असं व्यक्तीला अत्यंत भक्कम आणि प्रचंड बनवत असते. आज अशाच एका विश्वासाचं उदाहरण आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त देत आहे. प्रभू येशू ख्रिस्त चमत्कार करणारा परमेश्वर, जगाचा उद्धार करता, आंधळ्यांना डोळे देणारा, लंगड्यांना पाय देणारा, मेलेल्यांना जिवंत करणारा परमेश्वर आपल्या शिष्यांच्या बरोबर आहे आणि बोटीतून जात आहे. आणि अचानक त्या समुद्रामध्ये वादळ येत आहे. बोट हेलकावी खाऊ लागत आहे. जणू आता आपण बुडणार, आपल्या सर्वांचा नाश होणार या भीतीने शिष्य आरडाओरडा करत आहे. तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त उठतो, वादळांना शांत करतो आणि सर्व काही शांत होते. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला एक गोष्ट खटकते, ते म्हणजे शिष्यांच्या मध्ये असलेला अविश्वास. प्रभू येशू ख्रिस्त शिष्याच्या या वृत्तीमुळे किंवा कृतीमुळे समाधानी नव्हता किंवा आनंदी नव्हता. कारण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या बरोबर असताना देखील त्याने जो अविश्वास दाखवलेला होता. जर प्रभू येशू ख्रिस्त बोटीमध्ये नसला असता, त्यांच्या समवेत नसला असता आणि ते जर बोटीने प्रवास करत असले असते आणि त्यांना जर असा प्रकारचा सामना करावा लागला असता तर त्याच्यासाठी काही प्रॉब्लेम नव्हता. पण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या बरोबर असताना देखील त्याने जेव्हा अविश्वास दाखवला, ते प्रभू येशू ख्रिस्ताला खरोखर खटकलं की स्वतः परमेश्वर असून देखील लोकांचा विश्वास नव्हता, शिष्यांचा विश्वास नव्हता. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्यांना त्यांचा विश्वास भक्कम करण्यासाठी पाचारण करत आहे व त्यांना सांगत की तुम्ही अल्पविश्वास, माझ्या बरोबर असताना देखील तुमच्यामध्ये विश्वास कसा नाही. ज्या प्रकारे लहान मुलगा आपल्या वडिलांच्या खांद्यावरती बसून इथे तिथे फिरत असतो, जर लहान मुलाला सांगितलं की बाबा माझा तुझ्यावरती विश्वास नाही, तू मला खाली टाकणार आहे, तेव्हा ती बाप आपल्या वडिलाला नक्कीच हृदयाला ठेच लागण्यासारखी असते. तशाच प्रकारची ही गोष्ट घडली. प्रभू येशू ख्रिस्त बरोबर असताना देखील शिष्यांनी अविश्वास दाखवला. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, मी नेहमी तुमच्या बरोबर आहे, दृश्य स्वरूपात, अदृश्य स्वरूपात. परंतु आपला विश्वास आपण मात्र दाखवण्याचा प्रयत्न करतो. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती आपण अविश्वासाला मार्ग मोकळा करत असतो. विश्वास दाखवण्यासाठी आपण कधीच प्रयत्न करत नाही. आणि म्हणूनच फारच थोडे लोक विश्वास ठेवून जीवन जगत असतात, बाकीचे कोसळत असतात. आणि म्हणूनच विश्वास एका रात्रीमध्ये वाढणारी बाब नाही. विश्वास
संकटाला तोंड देता देता वाढत असतो. विश्वास दुःखाच्या मार्गातून जाताना वाढत असतो. विश्वास अडचणीला सामोरे जाताना वाढत असतो. विश्वास मोठमोठ्या गोष्टी हाताळताना वाढत असतो. विश्वास जेव्हा आपण समाजामध्ये वावरत असतो, तडजोडींचा सामना करत असतो, तेव्हा वाढत असतो. आणि म्हणूनच अडचणी आल्यामुळे, दुःख आल्यामुळे घाबरून न जाता आपण आनंदित असायला पाहिजे, का त्याच्यामुळे आपला विश्वास वाढत असतो. आज या संकटामुळे शिष्यांना कळालं की त्याचा विश्वास किती भक्कम होता. काही त्यांना माहिती होतं की त्याचे पोकळ होते विश्वासामध्ये, आणि म्हणून त्यांना समजलं की आता आम्हाला विश्वासामध्ये सामर्थ्यवान व्हावं लागेल. विश्वासामध्ये आम्हाला पूर्णपणे आमचा पाया मजबूत करावा लागेल. आपण देखील आपला विश्वास वाढूया. जेव्हा संकट येतील, दुःख येतील, तेव्हा परमेश्वर आपल्याला विश्वासामध्ये स्ट्रॉंग बनवत आहे ही जाणीव आपण आपल्या मनाला करून देऊया आणि परमेश्वराकडे प्रार्थना करूया की परमेश्वराने आपला विश्वास शेवटपर्यंत भक्कम करावा.